नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. आमचे प्रतिनिधी माणिक दादा धनवे, मुंबई येथून थेट आजची मुख्य बातमी. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज मुंबईतील मंत्रालयावर लाखोंचा भव्य मोर्चा धडकला. भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच समता सैनिक, विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आणि मोठ्या उत्साहात मोर्चात सहभागी झाले. मोर्चामुळे मंत्रालय परिसरात मोठी गर्दी झाली. काही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याने पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली. मोर्चा दरम्यान झालेल्या सभेत विविध नेत्यांनी शासनाच्या उपवर्गीकरणाच्या धोरणावर तीव्र टीका केली. अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूल्यांचा उल्लेख करत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व समाजाने अण्णाभाऊ साठे यांना समान सन्मान द्यावा, तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करणारे प्रयत्न थांबवावेत असे आवाहन त्यांनी केले. मोर्चात उपस्थित नेत्यांनी आगामी जनगणनेत अनुसूचित जातींची स्वतंत्र व अचूक जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. तसेच उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला. या आंदोलनाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले असून आता शासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही होती आजची विशेष बातमी. अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. महाराष्ट्र सरकारनं आणि देशाच्या सरकारनं एससी घटकातल्या सर्व छोट्या छोट्या जातीला विभक्त करण्याचा जो डाव अबकरच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये रचलेला आहे, आम्ही हे आमच्या रक्तामध्ये शेवटचा म्हणजे थेंब असेपर्यंत या समाजाचे तुकडे होऊ देणार नाही. आम्ही या सरकारला तुमच्या माध्यमातून सांगतोय की तुमचे नाटकं बंद करा. खूप आम्ही सहन करत आहोत. छोट्या छोट्या जाती सध्या अस्वस्थ आहेत. तुम्हाला सांगतो, कुणाचं भलं होत नाही, मोठ्या मोठ्या लोकांचं भलं व्हायलंय आणि तुम्ही जातीचे तुकडे तुकडे करून तुम्हाला साध्य काय करायचं. यामुळं करणं दुसरा विषय नाही. हे फक्त जातीमध्ये त्यांना भेद करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं लोक आता मोठ्या ताकदीने एकत्र येत आहेत. त्यांना ह्या लोकांना वेगळं करायचं आहे. हे त्यांचं षडयंत्र आहे. आमची या माध्यमातून विनंती आहे की तुमचं हे षडयंत्र बंद करा. गुन्हेगारांना आम्हाला लादू द्या, गुन्हेगारांना तुम्ही लादा. नाहीतर उद्या महाराष्ट्रामध्ये जो बंड होईल तो आंबेडकरी विचाराचा बंड होईल. तुम्ही एका जातीला फोडलंय. तुम्ही एक जात जरी फोडली असली तरी 58 जाती इथं या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आता आलेले आहेत. 58 जातीचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी येणार. तुम्ही एका जातीला फोडण्याचा प्रयत्न केलाय, जाणीवपूर्वक केला, ते लक्षात आहे. त्यामुळं आमची सरकारला या माध्यमातून आमचं आव्हान आहे की तुम्ही या जातीचं राजकारण, आम्हाला फोडायचं राजकारण करू नका. तुमचं राजकारण फोडायचंच काम आहे. तुम्ही पक्ष फोडता, तुम्ही आमदार फोडता, तुम्ही खासदार फोडता, तुम्ही माणसं फोडता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समतेचा विचार दिलाय. आम्ही माणसं जोडायचं काम करू, तुम्ही फोडायचं काम करा. बघू तुम्ही हारता का आम्ही हारतो. आता ही लढाई सुरुवात झाली आहे. बघूया काय करायचं. आता मोर्चात बघू. आपण समोर मोर्चा निघलेला आहे. भारताचं संविधान आंदोलनकर्त्यांच्या हातात पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत. उपवर्गीकरण रद्द करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागणी जी आहे तुमची, हे उपवर्गीकरण रद्द करा असं तुम्ही म्हणताय, ते केलं जाईल का? उपवर्गीकरण रद्द करावंच लागेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व भावंडांना, 59 जातीच्या भावंडांना एकत्र केले, एका घरात ठेवलं होते. परंतु या सरकारने काय केलं, सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला तो जर आवश्यक असेल तर लागू करा, नसतं आवश्यक नसेल तर लागू करा. परंतु या सरकारने काय केलं, अबक करण्यासाठी घाट घातला आणि त्या जातींच्या लोकसंख्या बघितली नाही, मोजली नाही. लोकसंख्या वाढ केली, म्हणजे जातीची जी लोकसंख्या आहे ती
ग्राही धरली नाही किंवा बाजार समितीचा अहवाल कसा अहवाल केला कोणत्या जिल्ह्यात केला हे माहीत नाही, परंतु त्या अहवालाच्यानुसार हे वर्गीकरणाचा घाट घातला यांनी. 59 जाती हुशार झाल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे समाजासाठी धावून आहेत. आंध्राचे आंबेडकर साहेब, आंबेडकर साहेब, आणि ते या सर्व समाजाच्या पाठीमागे 59 जातीच्या पाठीमागे ते बाबासाहेबांचे कट्टर आले असल्यामुळे त्यांनी सर्व जाती व धर्माच्या लोकांना एकत्र करून ते स्वतः निर्णय घ्यायला लागले आणि ते स्वतः लढाईत उतरले आहेत. त्यामुळे निश्चितच आमचा विजय होईल आणि उपवर्गीकरण रद्द होईल. अरे मनुवाद के छाती पर, अरे भाजप के छाती पर, आरएसएस के छाती पर, हल्ला बोल इस प्रशासन पे, इस प्रशासन पे, इस शासन पे. जर असं वाटत असेल सरकारला की मालकण समाजावर खरोखर अन्याय झालाय, त्यांची प्रगती झालेली नाही,